जगातला सर्वात सेफेस्ट फोन कुठला तर आयफोन असं त्याचं उत्तर दिलं जातं आणि अमेरिका देखील आणि ॲपल देखील अशाच प्रकारे आयफोनची ॲडव्हर्टाईज करत असते. पण लेटेस्ट आलेल्या बातमीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांची 3 दिवसाची जी चायना व्हिजिट होती, या चायना व्हिजिटवर त्यांच्याबरोबर अमेरिकेतल्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे CEO गेले होते आणि जी बातमी आहे त्याच्यानुसार कोणत्याही CEOने आपला आयफोन आपल्यासोबत घेतला नव्हता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील लोक असतील किंवा हे बिझनेसमॅन असतील, कोणीही आपला आयफोन आपल्यासोबत घेतला नव्हता, कारण प्रत्येकाला चीनच्या सायबर अटॅक्सची भीती वाटत होती. पण हे सगळं बाजूला ठेवूया, यांनी नक्की फोन कुठले नेले ते देखील बघूया. पण सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आहे की ॲपल कंपनीचे CEO असणाऱ्या टिम कुक यांनी देखील आपला फोन चीनमध्ये नेला नव्हता. त्यांना देखील याच गोष्टीची भीती वाटत होती की चीनचे जे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्या या आयफोनला कॉम्प्रोमाइज करतील आणि त्याच्यातून डेटा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. या सगळ्या गोष्टींच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे चीनची ही इंटेलिजन्स पॉवर आहे ती देखील, आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेची जी काही ताकद आपण म्हणतो ती खरोखर ताकद आहे का, असा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नेमकं काय काय घडलं, कोणता फोन घेऊन एवढे सगळे महत्त्वाचे लोक गेले आणि तिथं त्यांनी काय काय केलं, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 13 मे ते 15 मे म्हणजे 3 दिवसाची डोनाल्ड ट्रम्प यांची चायना व्हिजिट होती. या चायना व्हिजिटसाठी ते एकटे गेले नाहीत. जाताना त्यांच्या मंत्रिमंडळातले पीट हेग्सेथ होते, मार्को रुबियो असे महत्त्वाचे मंत्री देखील ते घेऊन गेलेच. याच्याशिवाय अमेरिकेतले आत्ताच्या काळातले सर्वात मोठे असे सगळे बिझनेसमॅन ते आपल्या व्हिजिटसाठी घेऊन गेले. अर्थात त्यांच्या या व्हिजिटमुळे या बिझनेसमॅनचा वेळच वाया गेला, दुसरं काही त्यांच्या हातात पडलं नाही, हा भाग दुसरा. पण ते कुणाकुणाला घेऊन गेले ते थोडक्यात बघा. सगळ्यात पहिल्यांदा इलॉन मस्क जे टेस्लाचे CEO आहेत त्यांना घेऊन गेले, टिम कुक ॲपल, लॅरी फिंक ब्लॅकरॉक, डेव्हिड सोलमन गोल्डमन सॅक्स, केली ऑल्डबर्ग बोईंग आणि जाता जाता एनव्हिडियाचे CEO जेन्सेंग हुआंग यांना अलास्कामध्ये ते होते, त्यांना तिथून उचलून ते आपल्या एअरफोर्स 1 या विमानात डोनाल्ड ट्रम्प यांनी बसवलं आणि त्यांना घेऊन गेले. कारण तिथं जाऊन त्यांची महत्त्वाची एक डील करायची होती चायनाबरोबर, जी अनेक वर्षांपासून चायनाची मागणी होती की आम्हाला या एनव्हिडियाचे चिपसेट्स पाहिजेत. आता तो मुद्दा नंतरचा, पण हे सगळे उद्योगपती तिथं गेले होते. पण जाताना या सगळ्यांना सांगितलेलं होतं की तुमचे मोबाईल्स, लॅपटॉप्स, टॅबलेट आणि कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, इवन तुमचे हेडफोन जरी असतील तरी ते अमेरिकेतच ठेवून जायचे आहेत. जाताना तुमचं कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत घ्यायची नाही, मग ती विमानात बसायच्या अगोदरच खाली ठेवून यायचे. आता यामध्ये सगळे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणि सगळे उद्योगपती यामध्ये सगळे आले. आता हे एवढं सगळं करायचं कारण काय होतं ते बघूया. तर हे सगळं करायचं कारण होतं चीनमध्ये होणारे सायबर अटॅक्स किंवा जे काही इंटेलिजन्स गॅदरिंग केलं जातं त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो, मग वेगवेगळे नेटवर्क कॉम्प्रोमाइज केले जातात. या सगळ्या गोष्टींमध्ये चीनच्या गुप्तचर संस्था अतिशय अग्रेसिव्ह आहेत आणि म्हणूनच हे सगळं केलं होतं. यामध्ये जो डिजिटल एस्पिनॉज म्हटलं जातं, या डिजिटल हेरगिरीचा सर्वात मोठा धोका होता. म्हणून सगळ्यांना सांगितलं होतं की कुणीही वायफाय वापरायचं नाही, कुणीही ब्लूटूथ वापरायचं नाही, कुणीही चार्जिंग फोन करायचा नाही. म्हणजे चीनच्या जमिनीवर उतरल्यानंतर कुठल्याही CEOनं किंवा कुठल्याही अमेरिकन मंत्र्यानं, इवन डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील कुठेही फोन चार्ज करायचा नाही. सिंगल चार्जमध्ये त्यांचे फोन 3 दिवस टिकतील अशा प्रकारचे त्यांचे बर्नर फोन्स होते, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. पण हे सगळं चीन करणार कसं, तर त्यांना भीती होती की चीनला जर काहीच पर्याय दिले नाहीत तर त्यांचे जे आयफोन जर ते तिथं घेऊन गेले असते तर कदाचित सेल्युलर जे टावर असतात मोबाईलचे, या मोबाईलच्या टावर्समधून जे काही सिग्नल दिला जातो, या सिग्नलच्या माध्यमातून ते या सगळ्यांचे फोन हॅक करतील आणि त्यातला डेटा चोरी करतील, अशी या सगळ्यांना भीती वाटत होती. म्हणून ही खबरदारी घेतली गेली. यामध्ये पहिल्यांदाच असं सांगितलेलं होतं संपूर्ण टीमला, डेलिगेशनला सांगितलेलं होतं की सगळं काही चीनमध्ये कॉम्प्रोमाइज असेलच असं समजून तुम्ही वागायला सुरुवात करा. चार्जिंगचे पोर्ट देखील वापरायचे नाहीत असं सांगितलेलं होतं, कारण तुम्ही जर फोन चार्जिंग लावला तर त्यामधून एक मालवेअर तुमच्या फोनमध्ये सोडला जाईल आणि तो मालवेअर तुम्ही कॅरी कराल अमेरिकेत जाताना. पण अर्थात सगळं काही पुढे डिस्ट्रॉय केलं गेलं. पण त्याच्या अगोदर या ज्या हॉटेल रूम्स होत्या त्यामध्ये बगिंग केलंय वगैरे काय, या सगळ्या गोष्टी देखील बघितल्या आणि मगच अमेरिकेचं डेलिगेशननी आपल्या आपल्या हॉटेल रूम्स घेतल्या. मग या सगळ्या लोकांनी चीनच्या दौऱ्यात वापरलं तरी काय असा प्रश्न निर्माण होईल, तर त्यासाठी बर्नर फोन्स आणलेले होते.
आता बर्नर फोन्स म्हणजे ज्याच्यावरती कुठलाही नाव, गाव, पत्ता काही नसतं, खरेदी विक्रीचा कुठलाही डेटा नसतो, अशा प्रकारचे फोन जनरली गुन्हेगार वापरतात आणि एकदा काम झालं की फेकून देतात. अशा प्रकारचे फोन या सगळ्या लोकांनी वापरले. अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा वापरला. या फोन्सची खरेदी केली गेली सर्वांच्यासाठी आणि त्यामध्ये कोणताही डेटा नव्हता. अगदी कोणाचे नंबर्स देखील सेव्ह केलेले नव्हते. हे सगळे असे फोन्स असलेलेच लोक एअर फोर्स वनच्या त्या विमानात बसले होते, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या लोकांना वेगवेगळे गिफ्ट्स मिळाले. हे सगळे गिफ्ट्स मग यामध्ये काही स्वीट्स असतील, काही असेल, याच्याबरोबर अगदी तुमच्या नावाची एक पिन असतील, ती पिन लावण्यासाठी तुम्हाला दिली जाते. या सगळ्या गोष्टी या एअर फोर्स विमानात बसण्याच्या अगोदर म्हणजे परतीच्या प्रवासाच्या अगोदर चीनच्या जमिनीवरच जाळून टाकण्यात आल्या, कम्प्लिटली डिस्ट्रॉय केल्या गेल्या आणि मगच हे सगळे लोक विमानात बसले. चीनमध्ये हातात आलेली कोणतीही वस्तू एअर फोर्स वनच्या विमानात दिसणार नाही याची खात्री करायची, असं अगोदरच या सर्वांना सांगितलेलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांना असंही देखील विचारलं होतं की तुम्ही चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर हा विषय बोलला का, कारण चीनकडून मोठ्या प्रमाणावर सायबर अटॅक्स अमेरिकेत केले जातात. त्यावर ते म्हणाले हे तर आम्ही देखील चीनच्यासाठी करतो. म्हणजे थोडक्यात त्यांनी कबुलीच दिली की आम्ही अशा गोष्टी करतो. पण चीन कधीही कबुली देत नाही, पण चीन या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणूनच हा जो डर आहे, हा जी भीती आहे, ही भीती अमेरिकन डेलिगेशनच्या सगळ्यांच्या मनात होती. अगदी ॲपल सारखा सेफेस्ट फोन बनवणाऱ्या टिम कुक यांच्या मनात देखील होती. त्यामुळे हे अशा प्रकारचे फोन घेऊन हे सगळे लोक तिथं गेले. ज्या ॲपलला आपण सेफेस्ट फोन म्हणतो, तो जर विशिष्ट परिस्थिती आली, चीनसारखा देश समोर असेल, तर तो देखील कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. असंच या सगळ्या गोष्टींच्यावरून आता तरी दिसतंय. त्यामुळे चीनची ही डिजिटल पॉवर बघितली तर या बाबतीत आपण देखील सजग व्हायला पाहिजे. आता हा झाला अमेरिकेचा भाग. डोनाल्ड ट्रम्प घाबरले किंवा घाबरतील ही सगळी त्यांच्या देशासाठी त्यांनी घेतलेली खबरदारी असेल असं जरी मान्य केलं, तरी चीन किती पॉवरफुल आहे आणि चीनला कितपत घाबरलं पाहिजे याबद्दलचा हा एक थेट पुरावा आपल्याला इथं मिळालेला आहे. त्यामुळे भारतानं यासाठी कितपत तयारी केली पाहिजे आणि काय काय गोष्टी आपल्याला तयार ठेवावी लागतील, कारण आपला चीन हा शेजारी आहे, अमेरिकेचा तो काही शेजारी नाही. पण चीन काय काय करू शकतो हे आता आपल्याला कळलं आहे. त्यामुळं इथून पुढं भारतानं देखील अशा खबरदारी घेतल्या पाहिजेत. चीनचा हा जो डिजिटल एस्पिनॉज आहे, डिजिटल हेरगिरी आहे, त्याच्यासाठी आपण देखील कंबर कसली पाहिजे, नाहीतर चीनचा सामना करणं आपल्यासाठी अशक्य होऊन बसेल. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पण चीनच्या या दहशतीबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात जी भीती होती त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.